नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहे माझ्या मागे आपण कपाशी प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो की आपण हिटविट मॅक्स हे तणनाशक कपाशी पिकावर फवारणी केलेली आहे 9 तारखेला. आज 11 तारीख आहे. या 3 दिवसात फवारणीपासून काय असर मिळाला पडला तर या तणनाशकाचा तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्की करा. चला तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. तर बघा शेतकरी मित्रांनो, हे आहे माझी कपाशी. छावा कॉटन आहे. हे बघा छावा कॉटन. आणि पयाटीची हाईट पण चांगली झालेली आहे. बघा 6 पाणी पयाटी आहे आणि 7-8 पानं आता समोर होणार आहे. तर विषय असा झाला शेतकरी मित्रांनो, आपण तणकट खूप झाले होतं पयाटीमध्ये आणि पाऊस आला वेळेवर, ओल मिळाली, तर आपण निर्णय घेतला तणनाशकाचा. ते हिटविट मॅक्स आपण हे तणनाशक फवारणी केलेली आहे. तर आपल्याला या तणनाशकाचा असर दिसून राहिलेला आहे शेतकरी मित्रांनो. तर पूर्ण हाईट पूर्ण तणकट शेतामध्ये पिवळं पडलेलं आहे. बघा तुम्हाला असर दिसत असेल. आता हे जे दुधी आहे, हे दुधीवर थोडाफार असर दिसत आहे, पण मला नाही वाटत की दुधी पूर्ण नाहीशी होणार. तर काही ना काही प्रमाणात राहणार दुधी. तर आता हे जे हिसवा आहे शेतकरी मित्रांनो, तर हिसवानं पानं कुंडाळलेली आहे. हे बघा, आणि जे काही बारीक तणकट आहे ते पूर्ण नाहीशी होणार. आणि या हिटविट मॅक्सनं 50% तण कव्हर होते शेतकरी मित्रांनो, 50%. आणि राहिलं 50% ते आपण मिरा 71ने कव्हर करू, कारण की 3 फुटाचा सुया आहे. मिरा 71 आपल्याला फवारणी करता येते. पयाटीची हाईट पण वाढेल. आणि मिरा 71 आपण केव्हा फवारणी करणार? पयाटीची हाईट मोठी झाल्यानंतर. तर बघा तणकट इथे फार कमी तणकट आहे. पूर्ण वाढ रोखलेली आहे आणि पूर्ण वायाला सुरुवात होऊन राहिलेली आहे. पूर्ण झिमल्यासारखं दिसत आहे शेतकरी मित्रांनो तणकट. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. पयाटी कॉटन लक्षात येत असेल, तास दिसत असेल. बघा पूर्ण शेतामध्ये आपण तणनाशक फवारणी केलेली आहे. तर आता आवश्यकता आहे एका पाण्याची शेतकरी मित्रांनो. एक पाणी आला की आपल्याला ताबडतोब निर्णय घेता येईल की तणकट किती राहिलं, किती शिल्लक आहे, याचाही आपल्याला हिशोब लागेल. तर व्यवस्थित फवारणी झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो, तुम्ही कपाशी पिकावर कोणते तणनाशक मारले, की डवरणी केली, की निंदन केलं, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा इकडे आपल्याला असर दिसून राहिला. इकडे आपण शेवट आलेलो आहोत. बघा आहे सगळीकडे असर दिसत आहे. तणकट पूर्ण पोपटी कलरचं दिसत असेल तुम्हाला. बघा पोपटी कलरचं. आणि पूर्ण तणकटाने पूर्ण मान खाली टाकलेली आहे शेतकरी मित्रांनो. तर असा रिझल्ट मिळत आहे. आजचा 3रा दिवस आहे मारणीपासून. बघा पूर्ण नाहीसे होणार, हे तणकट राहणार नाही. शेतकरी मित्र म्हणायचे की रिझल्ट मिळणार का? तर नक्की रिझल्ट मिळणार. 50% रिझल्ट मिळणार या हिटविट मॅक्सचा. हे बघा तणनाशकचा असर धीरे धीरे होऊन राहिलेला आहे. बघा पानं ना, एका दमानं डायरेक्ट असर नाही पाहिजे. धीरे धीरे तणकट खतम झालं पाहिजे. हे बघा पूर्ण, हे बघा येल बघा कशी झालेली आहे. पूर्ण असं याच्या येलामध्ये तठरता नाही दिसत, म्हणजे हे गेलेले आहे. हे जाणार. बघा आणि आपल्या शेतामध्ये काही ठिग आहे शेतकरी मित्रांनो. तणकटाचे दुधीचे जे काही दुधी आहे आपल्या शेतामध्ये, त्याचे ठिग आहे. असं पूर्ण शेतामध्ये दुधी आहे नाही.
जसं इकडे आता हे बघा तुम्हाला दिसत आहे, हे बघा किती पतलं तणकट आहे. तर आता इकडे येलं बघा, येलं हे पूर्ण खतम होणार. वाढ रोखलेली आहे, आता तिसरा दिवस आहे तर वाढून नाही राहिले. कारण की आपल्याला तणकटची वाढ होतानाही दिसते, वाढ रोखलेली आहेत हे पण दिसते शेतकरी मित्रांनो. पूर्ण आता पावसाची आवश्यकता आहे. आता मी हा व्हिडिओ का बनवला, कारण की रिझल्ट कसा येतो तिसऱ्या दिवसात, पयाटीवर असर पडतो का? हो, पयाटीवर थोडाफार असर पडतो, कारण की आपला डोस हाय आहे. कारण की डोस हाय घ्यायलाच लागलेला, म्हणजे घ्यास लागत होता. कारण की तणकट जास्त झाले होते, दाट होते आणि तणकटाची हाईट पण वाढलेली होती त्या कारणाने. बघा अशी आहे मग आपली छावा कॉटन. यावर्षी NTF पद्धतीने पेरणी केली. तर आपण जे काही आपण तणनाशक मारलेले आहे, तणकटाचा असर म्हणजे तणनाशकाचा असर दिसायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तर तणकटाची हाईट रोखलेली आहे, पण मात्र पयाटीची हाईट वाढूनच राहिली, पयाटीची हाईट रोखलेली नाही आहे. आता एक जर पाऊस आला तर हे पूर्ण तणकट नाहीसे होऊन जाणार. पाणी पाहिजे याच्यावर. पाऊस आला की आपल्याला पूर्ण जे काही 50-60% तणकट फवारणीद्वारे कमी होईल आणि नंतर राहिलेलं तणकट तासामधलं ते आपण निंदून काढू आणि पोट्यामधलं तणकट आपण मिऱ्या कत्तरनं फवारणीनं नियोजन करून घेऊ. डवरणी करायचीच नाही आपल्याला. शेतकरी मित्र कमेंट पण करतात तुम्ही डवरणी करून घ्या, आपल्याला डवरणी मशागत करायचीच नाही आहे. असं तणकट आहे शेतकरी मित्रांनो. तणकट भरपूर झालेलं आहे. शेतकऱ्याची कमेंट येतात तणकट भरपूर आहे, इथलं कव्हर होईल का नाही होईल, नियोजन होईल का नाही होईल, पाहूया समोर, नाही का. आपण जे ठरवलेलं आहे त्याच याने चालायचं आहे आपल्याला शेवटपर्यंत. बघा तुम्हाला इथलं तणकट असेल तरी तुम्हाला माझ्या शेतामध्ये पयाटीचं तास दिसत असेल शेतकरी मित्रांनो. बघा दूर दूरपर्यंत पयाटीचं तास दिसत असेल, पण तणकटाचा म्हणजे तणनाशकाचा असर आपल्याला तणकटावर दिसत आहे. तर कशी वाटली शेतकरी मित्रांनो माझी छावा, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया आपण. धन्यवाद.